भाजप पक्षाने प्रत्येक वेळेस नवनवीन तरुणांची फळी आणि नवीन नेतृत्व तयार केलेलं आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा तसंच स्वरूपाचं चित्र झालं की यंग ब्रिगेड जी आहे ती भाजपाची नवीन टीम असणार आहे, जी पहिल्यांदा महापालिकेत आलेली आहे. तरुण आहे आणि प्रत्येकाला एक काहीतरी ध्येय आहे. राजकारण प्रत्येकाचं एक ॲम्बिशन्स होतं आणि त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आले, निवडून आलेले आहेत. आता महापालिकेचा कारभार कशा पद्धतीने करणार, कारण की काही वेळांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कारभार करताना आपल्यावर जबाबदारी आहे, कोणत्याही गैरप्रकारचं कृत्य होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. कशा स्वरूपात किस प्रक्रिया से आप काम करेंगे, क्या आपके एम्बिशंस रहेंगे? पहले तो सारे अधूरे काम पूरे करूँगी, फिर शौचालय का काम हो गया, रोड का काम हो गया, गली नल पानी जो भी है वो सारे काम करूँगी। यूथ के लिए उनके स्कॉलरशिप, पढ़ाई के लिए, जॉब के लिए जो भी गवर्नमेंट से स्कीम होगी उन तक मैं पहुँचाऊँगी और विकास की तरफ ध्यान दूँगी। आप किस तरीके से देखते हैं, क्योंकि राजनीतिक दलों में पहले आंदोलन और बाद में टिकट मिलने के लिए संघर्ष करना और बाद में जीतना। सबसे पहले तो हम सभी के नेता आदरणीय देवा भाऊ का मैं दिल से धन्यवाद करता हूँ कि उन्होंने हम सब युवाओं को एक संधि दी कि हम सब आगे आकर अपना पूरी ऊर्जा लगाकर मुंबई का विकास करें, मुंबई का काया पलट कर पाए, मुंबई को किस तरीके से अंतर्राष्ट्रीय दर्जे पर हम सब देवा भाऊ के नेतृत्व में पहुंचा पाए। उन्होंने हमें संधि दिया, उनका धन्यवाद करता हूँ। मुंबई का जो युवा है आज, अगर हम आदरणीय देवा भाऊ के माध्यम से चाहे कोस्टल रोड देखें, चाहे अटल सेतु देखें, चाहे मुंबई में मेट्रो का नेटवर्क देखें या फिर जो नए टनल्स का काम चालू है देखें, तो ये सभी हम सभी को इंस्पायर करते हैं। और हम आदरणीय देवा भाऊ के माध्यम से महानगर पालिका में जाकर पूरी मेहनत से, पूरी ऊर्जा से मुंबई का विकास करके, खास करके युवाओं को एक नया इंफ्रास्ट्रक्चर जिसके माध्यम से युवा अपने कॉलेजेस, युवा अपने ट्यूशन्स, युवा अपने नौकरियों पर अच्छे तरीके से आसानी से पहुंच पाए, उसको लेकर पूरे मुंबई को हम युवा मिलकर ज़ीरो गार्बेज किस तरीके से बना पाए। पूरे मुंबई में चाहे वो स्लम पॉकेट्स हो, वहाँ पर 24/7 किस तरीके से वाटर सप्लाईज हो। पूरे मुंबई के अंदर युवाओं के लिए खेल के मैदान, चाहे पिकल बॉल हो, चाहे फुटबॉल हो, चाहे क्रिकेट हो, चाहे हॉकी हो, ये सारे जो लॉन टेनिस हो, ऐसे सारे गेम्स ये आम मुंबईकर किस तरीके से उसमें अच्छे तरीके से पार्टिसिपेट करके हम मुंबई के अंदर नए नए खिलाड़ू तैयार कर पाए, इस दिशा में हम सब आगे बढ़ मला एक विचारायचं आहे, आंदोलनासाठी भरपूर मार खाल्ला, ते यशस्वी झाला, आता फलनिष्पत्ती मिळाली? नाही, हे नाही सांगणार, पण आता युवकांना आदरणीय देवाभाऊंनी संधी दिली तर आमचा रोल आता चेंज झाला आहे. तर आम्हाला लोकांमध्ये जाऊन काम करायचं आणि त्यांचा विकास कसा होणार याची चिंता आम्हाला करायचं. आणि ह्या मोडमध्ये पहिल्या वेदना कळलेल्या आहेत, त्यामुळे लोकांच्या वेदना सोडतील अशी अपेक्षा आहे. नवनाथ बन आतापर्यंत मित्र हा होता आमचा मीडियाचा सहकारी, पण आता पहिल्यांदा माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी आणि आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून एक मुंबईमधला अतिशय हार्ड टास्क असं इलेक्शन, जिथे मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये आणि भाजपच्या तिकीटवरती जिंकणं हे काम स्वरूपात झालं. आता पुढे टार्गेट काय, कशा स्वरूपातले? खरं तर मानखुर्दमध्ये गेल्या अनेक वर्षापासून समाजवादी पार्टीची सत्ता होती आणि खास करून अबू आझमी तिथं नेतृत्व करतायत. यावेळेला तिथं अबू आझमीचा तर सुपडा साफ झाला आहे. MIM काही प्रमाणात निवडून आली आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ मानखुर्दच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा फुललं. त्याचं कारण आहे मुख्यमंत्री देवाभाऊंनी ज्या पद्धतीनं पूर्ण पाठबळ दिलं आणि त्यांच्या पूर्ण देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मोठा करिश्मा झाला. आणि देवाभाऊंचं नेतृत्व असं आहे की जे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अनेक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, तसंच मानखुर्दमध्ये देखील कमळ फुललं. मानखुर्दमध्ये खूप प्रश्न आहेत, म्हणजे नीट रस्ता नाही आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, एकही गार्डन नाही, चांगलं गार्डन तर सोडा, गार्डन नाही आहे, दवाखाना नाही आहे, शाळा नाही आहे, खूप मोठे प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रीट लाईटसुद्धा लागलेली नाहीत. एवढी दुर्दशा मानखुर्दची करून ठेवलेली आहे. एक मोठं चॅलेंज आहे. जनतेने नुसतं निवडून दिलं नाही आहे, तर घासून नाही तर ठासून भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे. त्यामुळं लोकांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले, त्या आशीर्वादाची परतफेड करण्याची संधी पुढच्या 5 वर्षामध्ये आहे. देवाभाऊंनी जो आज पारदर्शकतेचा कानमंत्र दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरसेवकाचा व्यवहार हा लोकांमध्ये प्रामाणिक असला पाहिजे, लोकांमध्ये तशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे, हा कानमंत्र देवाभाऊंनी दिला. मला वाटतं पुढची 5 वर्ष त्याच माध्यमातून काम करायचं आहे. आणि जो मानखुर्दकडे सातत्यानं एक दुय्यम दर्जाचं किंवा खालच्या स्तरावरचे लोक राहतात, अशा पद्धतीने हिनवणी देणारं मानखुर्द म्हणून बघितलं जातं. त्या हिनवणी देणाऱ्या मानखुर्दला आम्हाला बदलायचं आहे आणि जनतेच्या आशीर्वादानं, लोकांच्या सहकार्यानं निश्चितपणे मानखुर्दचा चेहरा मोहरा बदलला जाईल. बरोबर आहे.
आंदोलनातच एक नवीन नेतृत्व, परत एकदा तरुण संधी, काय अपेक्षित दिसता? कारण की टार्गेट खूप आहे आणि जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत आत्ता की फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पुढे लोकांनी अपेक्षा म्हणून दिलेलं आहे मतदान. 100% लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचं आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहेत. आज माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जी आमच्यावरती आज ही एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, तर मला असं वाटतं की या लोकसेवेच्या संधीमध्ये आम्हाला नक्कीच लोकांच्या मनामध्ये जागा एक निर्माण करण्यासाठी आज त्यांनी जे आमच्यावरती जो विश्वास दाखवला आहे, तर मी असं बोलेल की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त 90% विकास आणि 100% 10% राजकारण अशा पद्धतीचा आम्ही कुठेतरी आम्ही विचार करून आम्ही पुढे जाणार आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बरेच प्रोजेक्ट आज भारतीय जनता पार्टी किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हे राज्यामध्ये राबवले जातात. ते मुंबईमध्ये राबवले जातात. ते मग तो विकासाच्या दृष्टिकोनाने जर विचार केला तर कोस्टल रोड असू द्या, तो मुंबई मेट्रो असू द्या, याच्यामुळे लोक या सरकारवरती खुश आहेत आणि कुठेतरी लोक खुश असल्यामुळे त्यांनी आज एवढं भरघोस आम्हाला मतदान करून आम्हाला महानगरपालिकेमध्ये यश दिलं आहे. तुमची काय सर्वसाधारण लोकांची खूप अपेक्षा आहे आणि ती पूर्तता करण्यासारखं मोठं चॅलेंज असणार आहे? ते चॅलेंज असणार आणि आमचे जे आमदार साहेब आहेत मंगलप्रभात लोढाजी यांची ते कार्यप्रणाली जर बघितली तर इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या सेट आहे, बॅक ऑफिस आमची सेट आहे. आम्हाला फक्त रोडवरती उतरून ते लोकांची समस्या सॉल्व्ह करण्याची आहे. काय साधारणतः मेन टार्गेट कुठली कामं महत्त्वाची ठेवली? सर 3-4 काम आमची फर्स्ट प्रायोरिटीला असणार. एक तर फायर फायटिंगचा जे इश्यू आहे हाय राईज लो राईजमध्ये की लेन्स नेरो आहे तर कशी, तर ते एक विषय राहील. बाईक फायर ब्रिगेड वगैरे परत रिइंट्रोड्यूस करू. शिवर लाईन्स जे आहे ते टोपोग्राफी म्हणून जी सॉसर शेप टोपोग्राफी आहे, तर त्यामुळे जे फ्लडिंगचा इश्यू होता ते बहुतेकपणा तर आता स्टॉर्म वॉटर ड्रेनने सॉल्व्ह झालेलं आहे. पण आता आणखीन त्याच्यात सुधार कशा करू आणि गार्बेज रिसायकलिंग कशा करू तेही एक मुद्दा आमच्याकडे राहणार आहे. धन्यवाद. हे जे यूथ आहेत त्यांनी त्यांची काही स्वप्न आहेत, कशा स्वरूपात काम करायचं हे सांगितलेलं आहे. अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.